आपल्या आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दादा, आमचे पालक आदरणीय चंद्रकांत दादा, उपस्थित असणारे सभेत कोकणाची आणि पश्चिम महाराष्ट्राची बाजारपेठ जोडणारं शहर म्हणून या कराड शहराकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं या कराड शहराकडून खूप मोठ्या अपेक्षा वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्राला आहेत. आज या कराड शहराची अवस्था काय, तर कराड शहरात पिण्याच्या पाण्याची योजना ही पूर्ण झालेली नाही. 7 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करत असणारी एकच महाराष्ट्रातली नगर परिषद आहे, ती कराड नगर परिषद. 7 वर्ष हा उपक्रम चाललाय. किती विरोधाभास आहे बघा, की ज्या गावामध्ये कृष्णा नदीचं आणि कोयना नदीचं संगम होतं, त्या गावामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी गावातल्या नागरिकांना देऊ शकत नाही. ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती तुम्ही आणि आम्ही पाहिलेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत, ते खड्ड्यात रस्ता आहे, हा दुसरा प्रश्न आहे. आजपर्यंत आम्ही ऐकलेलं होतं की 4 वर्ष निवांत राहायचं आणि शेवटच्या वर्षी निवडणुकीपुरतं काम करायचं. पण आदरणीय सीएम साहेब इथं नवीन पायंडा पाडला. 4 वर्ष 10 महिने निवांत राहायचं आणि शेवटच्या 2 महिन्यामध्येच कामाला सुरुवात करायची. आज खऱ्या अर्थानं कराडमध्ये बदलाचं वातावरण. आज ज्या पद्धतीनं जनसमुदाय भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून इथं साहेब जमा झालेला आहे, त्यावरनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच असेल हे खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्री पदापर्यंत प्रवास कराड शहराच्या लोकांनी पाठबळ देऊन तिथपर्यंत पोहोचले आणि 3.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले की मला खंत वाटते की 3.5 वर्ष मी मुख्यमंत्री राहून सुद्धा मला माझ्या गावासाठी काही करता आलं नाही. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही विश्रांती घेतली तरी चालेल, कारण आता देवेंद्र दादांच्या विचाराचा नगराध्यक्ष या कराड शहराला असणार आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर या देशामध्ये स्मार्ट सिटी झाल्या पाहिजे, ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं. आदरणीय देवेंद्र दादांच्या रेट्यामुळे पुण्यासारख्या शहराचा 2 नंबरला समावेश त्या स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये देवेंद्र दादांनी दिवसात बांधकाम परवाना देण्याचं धोरण देवेंद्र दादांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये राबवलं. पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकेमध्ये 2.5 FSI देऊन स्वस्त घरं सर्वसामान्याला माणसाला उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधला धोरणात्मक निर्णय आज देवेंद्र दादांच्या सरकारने घेतला. बघेल तिथं देवेंद्र दादांवर बोलायचं, देवेंद्र दादांविषयी वैयक्तिक स्वरूपाची टीका काय. 2 मेट्रोची योजना की देवेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली आराखडा तयार करण्यात आला. 25,000 कोटी रुपयाचा साहेब एक आणि 19,000 कोटी रुपयाचा एक. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला सच्चा मुख्यमंत्री साहेब तुमच्या स्वरूपानं मिळालेला आहे, याचा अभिमान हा कराडच्या जनतेला 100% आहे. आणि त्यामुळं आदरणीय देवेंद्र दादांविषयी बोलायचं झालं तर यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत जाणता राजा आहे आमचा. आणि त्यामुळं कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर अटळ, विरोधामध्ये असणाऱ्या दोन्ही आघाड्या यांनी एकत्र कारभार केला. एकत्र कारभार केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता जर का आपण एकमेकाविरोधाची लढाई केली नाही लुटूपुटूची, तर भारतीय जनता पक्ष एकतर्फी निवडून येईल. त्यामुळं त्यांनी फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यासाठी ही आघाडी केलेली आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याची मानसिकता ही खऱ्या अर्थानं लोकांची झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या शहराचं भलं व्हायचं असेल, या शहराची रखडलेली पाणी पुरवठा योजना, या शहराचे रस्ते
या शहराचा पर्यटनाच्या बाबतीमधला विकास जर का व्हायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहा. मला आपल्याला एकच सांगायचं की तुमचं एक मत 27 तारखेला हे विकासासाठी द्या. तुमचं एक मत हे गावचा कायापालट करण्यासाठी द्या. तुमचं एक मत हे स्वर्गीय चव्हाण साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी द्या. तुमचं एक मत हे कराड शहर सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही दिलं पाहिजे. एवढी विनंती तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्तानं करतो. एकच आठवण सांगतो आणि आटप्त घेतो. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आम्ही वारसा सांगतो. त्या वेळेला स्वातंत्र्याची लढाई झाली. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भाग घेतला. आमच्या गावची टिळक हायस्कूल आहे. त्या टिळक हायस्कूलच्या झाडावर चव्हाण साहेबांनी देशाचा झेंडा लावला आणि भारत माता की जय घोषणा दिली. हा आमचा वारसा आहे आणि त्यामुळे ह्या वारसाला जोपासण्यासाठी येत्या 27 तारखेला आपण परिवर्तन करावं. आदरणीय दादांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती दाखवली. मागे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची विधानसभेच्या वेळेला सभा व्हायची होती. ती सभा होऊ शकली नाही. आज सुद्धा तुमची सभा कशी हलून पाडायची याचा डाव चालला होता. पण आमचे पालक आदरणीय चंद्रकांत दादांना मी रात्री फोन केला 1 वाजता. म्हटलं दादा मला काही नको, फक्त मला असं वाटतंय की मागच्या वेळेला आमचा घात झालाय, या वेळेला सीएम साहेबांची सभा रद्द होणार नाही, एवढं फक्त आपण संरक्षण आमचं करा. दादांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यामुळे आदरणीय सीएम साहेबांची इथं चांगल्या पद्धतीने सभा झाली. आपण जे प्रेम दाखवलंय याची पूर्ण नोंद घेऊन भारतीय जनता पक्षाचा कराड शहराचा नगर अध्यक्ष आणि कराड नगरीचे लोक तुम्हाला भेट देणार आहोत एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.